सो मित्रांनो बघू शकता माझे वडील किती एक्सायटेड आहेत. अर्थातच उद्या एकादशी आहे आणि तो त्यांचा सण आहे. हां, कधीही बायकोची सेवा न करणारे आज बायकोची साडीसुद्धा काढलेली आहे स्वतःच्या उपरण्यासकट. अर्थातच माझी आई झोपलेली नाही, झोपेची ॲक्टिंग करून मजा बघते. सो असंच असतं, हे वारकरी लोक असेच असतात. नमस्कार मित्रांनो, जय हरी, शुभ सकाळ. आणि मी संकेत पवार तुमचं स्वागत करतो. चला फिरूया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा अर्थातच माझ्या मागे बघू शकता माझे वडील खूप एक्सायटेड आहेत आणि आपला ब्लॉगसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीला धरून असणार आहे. सो त्यासाठी आम्ही असा पोशाख केलेला आहे. अर्थातच आज आहे आषाढी एकादशी. हो, आज आषाढी एकादशी आहे. माझ्या मागे माझा विठ्ठल उभा आहे आणि विठ्ठलाच्या मागे रुक्मिणी उभी आहे. थोडीशी कॉपी करते. हां, दोघं पण एक्सायटेड आहेत कारण आम्हाला आयडिया नव्हती की आमचे ब्लॉग असे होतील आणि तुमचा प्रतिसाद असा येईल. सो त्यांनी हा पॉईंट उचलून धरलेला आहे. त्यांची तयारी तुम्ही बघू शकता. हा माझा विठ्ठल आहे आणि ही माझी रुक्मिणी आहे. सो चला लेट्स सी गाईज, आम्ही निघतो आता आणि थोड्याच वेळात मिळूयात. आमच्यासोबत अजून एक असणार आहे शुभांगी ताई. सो नमस्कार, परत आलेलो आहोत आपण. आणि आत्ताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे हा फक्त ट्रेलर होता, मध्यंतर होता. अभी तो पिक्चर बाकी आहे. म्हणजेच ही सुरुवात होती मित्रांनो, फक्त सुरुवात होती. आणि सुरुवात असू शकते अशी, तर याचं पुढचं वातावरण काय असेल तेच वातावरण बघायला माझ्यासोबत राहा. सो मित्रांनो, हे आमचं पंढरपूर आहे, इकडचं आमच्या इकडचं मंदिर. आणि हे सो आता इथून आम्ही निघणार आहे. हेच आमचं पंढरपूर आहे आणि हेच आमचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आता इथून आपली दिंडी थेट निघणार आहे, तुम्हाला दाखवतो. आपली दिंडी निघालेली आहे आणि साधारणतः दिंडीचा मार्ग असेल करी रोड ते वडाळा विठ्ठल मंदिर. सो त्यासाठी सोबत राहा. खूप सारे खेळ, मैदानी खेळ मी तुम्हाला मगाशीच बोललो तो दाखवेल. आणि इथे म्हातारे कुतारे वरिष्ठ नागरिक सगळेच दिंडीमध्ये बेधुंद होऊन नाचतात. सो त्यासाठी उभं राहा आणि पुढे मी दाखवतच राहीन. त्यासाठी तुम्हाला माझ्या सोबत राहावं लागेल.
मित्रांनो, हीच अशीच मजा आम्ही पुढेही करत राहणार आहे आणि आता पण करतोय. सो ह्या मजेसाठी आमच्या सोबतच राहा, कारण मला ही व्हिडिओज काढायला मिळत नाहीत जस्ट बिकॉज की मी इथे एकटाच आहे. आणि ही इतकी सारी वारकरी संप्रदाय म्हणजे तुम्ही आता बघतच असाल आणि बघाल पुढेही, त्याच्यापेक्षा अजून खेळ खेळले जातात. ह्या जोशामध्ये मी स्वतःला थांबवत नाही. सो पुढे अजून आमच्या सोबत राहण्यासाठी, आणखीन वेगवेगळे क्रीडांगणावरती खेळ पाहण्यासाठी तुम्ही सोबत राहा. जय हरी माऊली. तर पुन्हा आपण एकदा स्पॉटवर थांबलेलो आहे, एक मंदिरात जिथे आपण दरवर्षी थांबतो, तुम्हाला दाखवतो मी. राधा कृष्ण, अरे राधा कृष्ण, अरे राधा कृष्ण, राधा कृष्ण, अरे राधा कृष्ण, अरे राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण. सो मित्रांनो, हा स्पॉट झाल्यानंतर म्हणजे हे मंदिर झाल्यानंतर, श्रीराम मंदिर आहे, ते मंदिर झाल्यानंतर आपण पुन्हा आता पुढच्या आपण वाटेला लागणार आहोत. अर्थातच अजून खूप काय बाकी आहे तुम्हाला दाखवायचं. सो सोबत राहा, पुढे दाखवूच काय काय मजा करतोय आम्ही. सो स्टे ट्यून. सो जय हरी माऊली. परत आपण एकदा नवीन स्पॉटवरती आलेलो आहोत. अर्थातच हा स्पॉट आम्ही दरवेळेला करतो. सो बस पुकडे, हळू हळू हळू, तालावर तालावर, ये तालावर तालावर तालावर. गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, अरे हरे गोपाळ कृष्ण, अरे गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, अरे हरे. ये बोला रे, तोंडाने बोला. गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, थोडा लागून थोडा. गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण, अरे अरे.
ही जुनी प्रथा आहे. तर पप्पा हे काय आहे, म्हणजे हे जी तुम्ही सगळ्यांकडून पैशाची वर्गणी घेतली ती काय प्रथा आहे? हे पारंपरिक बोला. दिंडीचं महत्व आहे. हा कालेवाडी इथून दिंडी नक्की वडाल्याला येते. वडाल्याला नाचत गाजत येते. हा सर्व भक्तांना नाचत प्रसन्न होतात. त्याचं महत्व असं आहे, दरवर्षी बाळाला एक गवलणी घेतात. गवलणीचं महत्व की रडता राहीना बाळाला दूध लागतो, त्याच्यासाठी हा प्रसादीसाठी हा दक्षिणा यथाशक्ती दक्षिणा देतात सकुशील. त्याचा संध्याकाळी गेल्याच्या नंतर मठावती गेल्याच्या नंतर तिथे नाश्ता चहा पाणी सर्व सोय होते. आणि नंतर आता गेल्याच्या नंतर आराम करतात. आराम केल्याच्या नंतर संध्याकाळी प्रवचन होतो, हरिपाठ होतो, कीर्तन होतो, त्याच्यानंतर भजन होतो. त्याच्यानंतर ही सेवा समाप्त होते मठावरती. असं त्याचं महत्त्व आहे. तर आता माझ्या वडिलांनी महत्त्व सांगितलं आहे. तो वडिलांनी महत्त्व सांगितल्याप्रमाणे ही शतायुक्ती काय असते, हा सोहळा काय असतो, वारकऱ्यांची मजा काय असते हे तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर हे आपण पैसे का जमा करतो, आपण हे खेळ का खेळतो, ही सगळी मजा ही सगळे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे अर्थातच वारकरी जी मजा करतात ते नुसते सगळे म्हातारे असतात, टाळ फुटतात, ढोलकी वाजवतात असं नसतो. वारकरी लोकसुद्धा मजा करतात बाकीच्या लोकांसारखी. आणि ही मजा जर का आवडली असेल तर नक्कीच माझा ब्लॉग बघून लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सबस्क्राईब दोन्ही करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हरी माऊली, जय हरी.